तर मित्रांनो, आज आज पण आपला कॉस्ट एस एल हिट झालेला आहे आणि मार्केट आपल्या 1:1 टार्गेट देत होतं. मग त्यानंतर 1:2 ₹250-300 गेलेलं. आपल्या ₹300 गेल्यानंतर मी इथं कॉस्ट टॉप लॉस लावलेलं आणि ते आपलं हिट झालेलं. त्यामुळं आज जरा थोडं कॉस्ट निघावं लागलं. तर तुम्ही एंट्री प्राईस बघा. बघा मी मार्केटला कधी सेल केलं आहे तिथूनच मार्केट डाऊन साईडला मूव्हमेंट करायला लागलं होतं. आणि 10:46 मी कॉल सेल केला आहे, म्हणजे मार्केट डाऊन साईडला जाईल, टॉपला सेल ऑर्डर असणार आहेत आपल्या. मग मी कॉल सेल केला. ठीक आहे, चला दाखवतो तुम्हाला ट्रेड कसा झाला एक्झिक्यूट आणि मार्केटमध्ये आपण का आणि कसं कुण्या पद्धतीने काम करते ते पण तुम्हाला मी आज डायरेक्टली सांगून टाकतो. तर इथं आलो आहे आपण चार्टवरती. बघा इथं मी मल्टिपल चार्ट पण लावतो, कारण तो ह्याच्यानंतर मला मार्केटमध्ये कशी मुवमेंट होते हे थोडंसं बघायला सोपं होतं आहे आणि मार्केटला कुण्या साईडला ट्रेड घेणं हे योग्य राहील हे पण इथं बघता येते. तर तुम्ही आज काल कसं झालं मार्केटमध्ये, कसं मुवमेंट आले, पूर्ण वरपासून डाऊनपर्यंत मुवमेंट आली, टॉप तो बॉटम. ठीक आहे, टॉपपासनं एक मिनट इथून अरे ठीक आहे, टॉपपासून बॉटमपर्यंत आली. आज ह्या रिट्रेसमेंटपासून आपल्याला डाऊन साईडचा प्लॅन करायचा होता. ठीक आहे, सगळ्यात सोप्पं गोष्ट ही आहे. मी ह्याच लेवलनं असं काम करतो आहे. ठीक आहे, तर तुम्हाला चार्टवर दाखवतो काय झालेलं आहे. इथं बघा तुम्ही, आणि हे जे चार्ट लावलेलं आहे मी इथं वरती निफ्टी 50चं अर्ध्या तासाचं आहे. हे वाला चार्ट 3 मिनटाचा आहे. हे वाला चार्ट बँक निफ्टीचं 3 मिनटाचं आहे. आणि हे चार्ट आहे ते मिड कॅपचं आहे. कारण तो आपल्याला दोन इंडेक्समध्ये बँक निफ्टी आणि मिड कॅपमध्ये जर आपल्याला स्ट्रेंथ दिसायला लागली तर ऑफिशियली निफ्टी पण स्ट्रेंथ असणार आहे. मग निफ्टीला त्याच्या अगेन्स्ट ट्रेड घेता येत नाही. जेव्हा बँक निफ्टी आणि मिड कॅप जरा स्लो वगैरे असतं त्या टायमाला आपल्याला कॉल सेल करायचा होता. आणि तर एस एल हँटिंगचं पण एक आपलं मार्केटमध्ये आपण एस एल हँटिंग पण बघतो. ठीक आहे, इथं होतं मार्केट ह्या साईडला डाऊन साईडला गेलं. डाऊन साईडला गेल्यानंतर सगळे तुम्ही इंडेक्स बघू शकता तिथं कुण्या प्रकारे अप साईडला मुवमेंट करत होते. तर मग इथं आपण कॉल इथं सेल करू शकत नव्हतो. काल सेलिंग होती म्हणून माझा आज पूर्ण व्यू सेलिंगचाच होता. इथून मार्केटवरती गेलं, हे टॉप बनवा लागलं, तरी पण मार्केटमध्ये निफ्टीमध्ये एवढी जास्त बाईंग आलेली नव्हती. त्यामुळे मी इथं सेल नाही केलं. इथून थोडंसं वाट बघत होतो. हे 9:51 कॅन्डलला थोडंसं मला वाटायला लागलं होतं, पण इथं मी ट्रेड केला नाही. त्यानंतरनं कॅन्डल फुल फॉर्ममध्ये तर एकदम शार्प बाईंग आली. इथं हे वाले 4 कॅन्डल हे बघा किती 10 वाजल्यापासनं 10 ते 15पर्यंत, म्हणजे अर्ध्या तासामध्ये फुल बाईंगची कॅन्डल आलेली इथं. हे वाले ह्या बिग कॅन्डलमध्ये पण तुम्ही बघू शकतात बाईंग फुल झालेली. मग आता मी इथं वाट बघत होतो कुठं ना कुठं ह्या 30 मिनटाच्या चार्टमध्ये बघा. तुम्हाला 30 मिनटाचा चार्ट ओपन करून दाखवतो. ह्या 30 मिनटाच्या चार्टमध्ये मी वेट करत होतो कुठं ना कुठं इथून थोडंसं रिट्रेसमेंट इथं येईल आणि माझं इथं टार्गेट डन करल आणि तिथून मार्केट अपसाईडला जाण्याचा प्रयत्न करल. मग त्या पद्धतीनं आपल्याला इथून टॉपपासून आपण एंट्री केलेलं. तुम्हाला छोटा टाईम फ्रेममध्ये दाखवतो. आता ही वाली कॅन्डल झाली. ह्यानंतर नाही काय केलं मी 10:42 या 45 मिनटाला मी तो कॉल सेल केला होता. आणि छोट्या टाईम फ्रेममध्ये जर बँक निफ्टीमध्ये बघायचं म्हटलं तर ही वाली कॅन्डल ही बनली होती. कॅन्डल कोणती? ही कॅन्डल जेव्हा बनली आणि ह्या कॅन्डल जेव्हा लो ब्रेक केला बँक निफ्टीमध्ये बी आणि निफ्टीमध्ये बी. आणि इथं बघायचं असलं तर तुम्ही ह्याच्यामध्ये पण बघू शकतात मिड कॅप इंडेक्समध्ये. हे बघा मिड कॅप इंडेक्समध्ये पण 10:45 कॅन्डल फुल डाऊन साईडला आली. आणि एक मिनिट तुम्हाला दाखवतो. आता इथून तर मी सेल केलो, इथून सेल करून माझं टार्गेट कुठं ना कुठं ह्या लेवल होत्या, ह्या लेवलला इथं टार्गेट होतं माझं. तर ती अर्ध्यातूनच वरती केलं. 1:1 दिलेलं इथं मला. मी एकदम शार्प ट्रेलिंग करत होतो. इथून माझं एस एल इथं होतं. इथं जाऊन मार्केटने एस एल देत नाही. मी ह्या टॉपवरती एस एल लावलं आणि इथं माझं एस एल हिट झालं म्हणून मी कॉस्ट टू कॉस्ट इथून निघून गेलो. तुम्हाला मी ऑप्शन चार्टवर दाखवतो. तुम्हाला कधी जरी ट्रेडिंग करायचं असलं तर 2-3 चार्ट तुम्हाला बघावंच लागतील मार्केटचा बिहेवियर करण्यासाठी. तर इथे 1 मिनटाचं मी चार्ट ओपन केलो आहे माझ्या ब्रोकरवर आणि मी कुठून एंट्री केलं बघा. कॉल सेल इथून केला मी फुल टॉपला. हे बघा इथं
ही कॅन्डल झाली इथं ह्या टॉपला मी इथं जसं ही ब्रेकडाऊन झालं तसं इथं मी कॉल सेल केला ह्या पॉईंटला. ठीक आहे, ह्या पॉईंटला कॉल सेल केलेला माझं. आणि माझं एस एल होता कुठं 24 रुपयाला, इथं कुठं एस एल होता माझा. आणि माझी एंट्री होती 20 रुपयाला, म्हणजे 4 रुपयाचा आपला डेलीसारखं 250 रुपयाचा एस एलचा इथं एस एल होता. आणि कमीत कमी टार्गेट एक नियर बाय 450च्या पुढे टार्गेट होतं. पण इथं जर आलं ना 16 रुपयापाशी, 20 रुपयापासून 16 रुपयापाशी, म्हणजे इथं 1:1 आपलं टार्गेट इथं भेटलेलं. पण इथून काय गेलं मार्केट परत इथून वरती गेलं, इथून परत इथं गेलं वरती. हे बघा मार्केट इथं वरती गेलं. प्रीमियम माझे काही वाढले नव्हते त्या टायमाला, प्रीमियम माझे कमीच होते, प्रीमियम वाढले नव्हते. परत इथून डाऊन आलं. डाऊन आल्यानंतर काय केलं मी एकदम शार्प इथं ट्रेलिंग केलो. इथं ट्रेल केलो 19 रुपये काय तर 19-20 रुपये काय तर इथं ट्रेल केलो. इथं ट्रेल केल्यावर काय केलं मार्केट एकदम आपल्या अगेन्स्टच गेलं. नाही तर इथून जर डाऊन साईडला गेलं असतं तर आपलं आज इथं ना कुठं 1:2 म्हणजे जवळपास 500-600 रुपये जवळपास आपल्या इथं प्रॉफिट झालं असतं. ठीक आहे, ह्या सगळ्या होत्यात नाही होत्यात ह्या गोष्टी अलग राहिल्या मार्केटमध्ये. ठीक आहे, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.